सो इट्स 10 PM आणि मी तर रेकॉर्ड करत बसते आहे, कारण मी वैतागले राव इथं मेसचं जेवण खाऊन. आणि मी स्वतः तर बनवू शकत नाही, दिवसभर जॉब करून ते कंटाळा येतो. आता पैसे देऊन आपण इथंच मेसला खातो. सो मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. तुकाराम मुंडे सरला एक रिक्वेस्ट केली आहे की निगडीमध्ये पण एक सरप्राईज इन्स्पेक्शन झालं पाहिजे. आणि मला वाटत नाही काही चुकीचं आहे, इथं निगडीमध्ये झालं पाहिजे. प्लीज सर, जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलाच तर इथं पण इन्स्पेक्शन होते. तुमचे ऑफिसर्स काय असतील किंवा तुम्ही एकदा इथे येऊन भेट द्या, कारण मी प्रत्येक एक मेस इथं ट्राय केलेली आहे. काही ना काही मी असं ऑब्झर्व केलेलं आहे आणि खरंच आणि खूप काही आढळलं आहे मला त्या ऑब्झर्वेशनमध्ये. काय सांगू मी, मला खाऊ वाटत नाही पण ऑप्शन नाही, परत तिथंच आम्हाला जावं लागतं. तरी मी त्यांना सांगते बाबा तुमच्या भाजीमध्ये असं निघालं आहे, असं झालं आहे, तसं झालं. मग त्यांना फक्त क्लिनिंग मेंटेन ठेवलं पाहिजे. आणि अजून काय सांगायचं म्हणलं तर बस माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी फूड क्वालिटी आणि साफसफाईकडे लक्ष दिलं पाहिजे व्यवस्थित, कारण इथं बरेच स्टुडंट्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, वर्किंग लोक आहेत, इथे बाहेरचं खातात. ओके, करिअर बनवायला आलेली आहेत आणि फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर हेल्थ लाईफ. दिस इज दी बेसिक. सर प्लीज, जर तुम्ही इथे आलात तर निगडीमध्ये जेवढे मेसेस आहेत तिथे सरप्राईज इन्स्पेक्शन होऊ द्या. आणि हे मध्ये झालंच पाहिजे दरवेळी, तेव्हाच ही लोकं सुधारतील, तेव्हा स्वच्छता पार पडेल. आणि हे पैसे घेतात, रेट वाढवतात, पण तीच क्वालिटी, तीच टेस्ट. मी वैतागले रोज तेच असं सेम वाटते. आज मी वडापाव आणि चपाती खाल्ली आहे. वडापाव आणि चपातीसोबत चटणी खाल्ली आणि थोडासा चिवडा खाल्ला आहे. अरे मला ते मेसवरचं खाऊ वाटत नाही. रोज सकाळी डब्याला पण मला ऑप्शन नसतं, मग डब्याला 2 चपाती भाजी इथून घेऊन जाते मी. बस एवढंच. दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू कमिशनर ऑफ UFDA मिस्टर तुकाराम मुंडे सर. प्लीज इकडे पण इन्स्पेक्शन होऊ द्या. आणि तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं आहे, जी इमानदारी आहे, काही हॅट्स ऑफ यू. असं मला काय बोलता येणार नाही. सो प्लीज, माझं म्हणणं एवढं आहे की आम्ही इथं निगडीमध्ये राहतो, इथं जॉब वगैरे आहे, भरपूर इथं मुली स्टुडंट आहेत. इकडे पण इन्स्पेक्शन होऊ द्या. इथे पण काही म्हणजे तुमच्याप्रमाणे चेकिंग वगैरे करून यांना जरा वाटेवर आणा. म्हणजे मी कोणत्याही एका मेसवरून बोलत नाही आहे, मी सगळ्या मेस ट्राय केल्यात. ठीक आहे, उंदरं म्हणा, उंदीर दिसतात सारखे, भाजीमध्ये केस निघणं म्हणा, खडे निघणं म्हणा, तर काहीतरी ते पनीर वगैरे, तुम्ही जे पनीरवर बंदी केली तर पनीर पण मला तसं वेगळंच वाटत होतं. थँक्यू.